आकर्षित दिसण्याचे व आत्मविश्वास 10 पटीने वाढण्यासाठीचे 5 नियम। जगात अशी कोणतीच व्यक्ती नाही जिला सगळेच लोक पसंत करतात, पण कधीकधी सोशल लाईफ, सेल्फ ग्रोथ, करिअर ग्रोथसाठी स्वतःला एक अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी बनवणं खूप गरजेचं होऊन जातं। ते म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन। या फर्स्ट इम्प्रेशनमध्ये आपली उत्तम छाप पडावी, त्यासाठी काय करावे आणि काय करू नये, चला बघूया। नंबर 1, संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल। उत्तम संभाषण कौशल्य एक साधारण दिसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वेगळेपणा देऊन जाते। याचे चांगले उदाहरण द्यायचे झाले तर ते आहेत नाना पाटेकर। सडेतोड स्पष्टपणे आपले म्हणणे मांडणारी व्यक्ती ही नेहमी कॉन्फिडंट दिसते। सिच्युएशननुसार विनोदी राहणे, कॉमेडी करणे, गरज पडेल तेव्हा स्पष्ट बोलणे हा एका चांगल्या पर्सनॅलिटीचा भाग आहे। त्यामुळे आपल्या कम्युनिकेशन स्किलवर नेहमी काम करा। नंबर 2, कंप्लेंट करत बसू नका। तुम्ही सक्सेसफुल लोकांना कधी कंप्लेंट करताना बघितलंय का? माझं नसीबच खराब आहे, मी कोणाचं काय बिघडवलंय, या अशा गोष्टी कधीच त्यांच्या तोंडून येत नाहीत। त्यांनी जे डिसिजन घेतलेले असतात त्यांची जबाबदारी ते पूर्णपणे स्वीकारतात। यश भेटलं तर इतरांना क्रेडिट आणि फेल्युअर आलं तर त्याची जबाबदारी ते स्वतः घेतात आणि हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते। कोणालाही सारखं दुःखाची रडगाणी गाणारी, तक्रार करत राहणारी व्यक्ती आवडत नाही, त्यामुळे कंप्लेंट करत बसू नका। नंबर 3, बॉडी लँग्वेज। तुम्ही कसे चालता, बोलताना डोळ्यांचा संपर्क कसा ठेवता, या गोष्टी तुमची बॉडी लँग्वेज सांगून जाते। घाईघाईत चालणे, बोलताना इकडे तिकडे बघणे, स्थिर उभे न राहणे, झुकून उभे राहणे, हे सगळं अंडर कॉन्फिडंटची लक्षणे आहेत। उत्तम बॉडी लँग्वेज शिकण्यासाठी जेवढे पण वर्ल्ड लीडर आहेत त्यांचे व्हिडिओ बघत जा, खूप काही शिकायला भेटेल। नंबर 4, ग्रुपिंग। पर्सनॅलिटी चांगली दिसावी म्हणून नेहमी ब्रँडेड कपडे घालायलाच पाहिजे असं काही नाही। जे कपडे घालाल ते ऑकेजननुसार, क्लायमेटनुसार घाला। कपडे स्वच्छ आणि इस्त्री केलेले असावेत। नंबर 5, एक्सरसाइज। एक उत्तम पर्सनॅलिटी घडवण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा असतो। शरीराला त्याचा लिमिट्स पुश करायला लावलं तर स्ट्रॉंग बनेल। रोज 30 ते 40 मिनिटे वेळ काढून व्यायाम करा। यासोबतच आपली व्हॅल्यू, आपले संस्कार कायम सोबत राहू द्या। तेव्हाच लोक तुमच्या पाठीमागे देखील तुमच्याविषयी चांगलेच बोलतील। शिवाजी महाराजांकडे या सर्व गोष्टी होत्या। उत्तम रणनीती, युद्धनीती सोबतच स्त्रियांचा सन्मान करणे हे त्यांचे संस्कार होते। त्यामुळे आजही आणि इथून पुढेही ते कायम आपल्या मनात राहतील। त्यामुळे काम करताना असे करा की तुमचे नाव घेताच लोकांच्या मनात सन्मानाची भावना आली पाहिजे आणि एक चांगली पर्सनॅलिटी म्हणून तुमची उदाहरणं लोकांनी द्यायला पाहिजेत।